नमस्कार. आपण कधी असा विचार केला आहे का, की वर्षातील एक असा दिवस आहे, ज्या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य कधीही संपत नाही? होय, हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. या दिवशी केलेले दान, पूजा, जप आणि खरेदी यांचे फळ अक्षय म्हणजेच अनंतकाळ टिकते असे मानले जाते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. घर खरेदी, सोन्याची खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात सर्व काही या दिवशी शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेबद्दल अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक कथा आहे महाभारतातील. वनवासात असताना पांडवांना अन्नाची खूप कमतरता भासत होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिले. या पात्रातून कितीही लोकांनी जेवले तरी अन्न कधी संपत नसे. ही घटना अक्षय तृतीयेच्या दिवशीच घडली असे मानले जाते. अजून एक कथा अशी आहे की या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. असेही मानले जाते की या दिवशी गंगा मातेचा पृथ्वीवर अवतार झाला. म्हणून गंगेचे पूजन आणि स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी लोक सकाळी लवकर उठतात, स्नान करतात आणि घर स्वच्छ करतात. त्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. लोक या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात, विशेषतः सोने. कारण असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने संपत्ती वाढवते. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे दान हे सर्व अक्षय पुण्य देतात. विशेषतः गरिबांना अन्नदान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान असे शास्त्रात सांगितले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्याची सोपी पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करा. घरात स्वच्छ जागा निवडा. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवा. फुले, अक्षता, अगरबत्ती अर्पण करा. मंत्र जपा आणि आरती करा. नैवेद्य दाखवा. सीम 9. काय करावे आणि काय टाळावे? या दिवशी काय करावे? दान करावे. नवीन कामाची सुरुवात करावी. देवाची पूजा करावी. काय टाळावे? वादविवाद टाळा. नकारात्मक विचार टाळा. अपमानास्पद वर्तन टाळा. अक्षय तृतीया आपल्याला एक सुंदर संदेश देते. आपण केलेली चांगली कर्मे कधीच वाया जात नाहीत. दान, सेवा, प्रेम आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. हीच संपत्ती आपल्या जीवनात आनंद आणि समाधान आणते. म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. चांगले कार्य करूया, इतरांना मदत करूया आणि आपल्या जीवनात सकारात्मकता वाढवूया. आपल्या आणि आपल्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.